मित्रांनो, हा फोटो बघा. तर या फोटोमध्ये आहेत त्यांचा परिचय सांगतो, तुम्ही यांना ओळखणार नाही. शहजाद पुनावाला असं यांचं नाव आहे. 2021 पर्यंत हे काँग्रेसमध्ये होते, नंतर भारतीय जनता पक्षात गेले आणि आता भारतीय जनता पक्षसुद्धा त्यांनी सोडलेला आहे. आता यांचं म्हणणं काय आहे, मी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करेन, पण अगोदर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी पक्ष सोडावा आणि मगच मी काय करेन, मी ह्या पक्षामध्ये प्रवेश करेन. कोणत्या? तर काँग्रेस पक्षामध्ये. आणि शहजाद पुनावाला यांनी जर का काँग्रेस प्रवेश केला नाही तर पक्षाचं फार मोठं नुकसान होईल. म्हणजे जे काही त्यांचे 100 खासदार ह्यावेळेस निवडून आलेले आहेत, तर पुढच्या वेळेस ते डायरेक्ट शून्यवरती सुद्धा येऊ शकतात जर का शहजाद पुनावाला काँग्रेसमध्ये आले नाही तर. शहजाद पुनावालांनी बी जे पीमध्ये असताना जे जे काही काम केलं त्याचे जवळपास 14-15 खंड बाजारामध्ये उपलब्ध आहेत, प्रत्येकी 5-5 हजार पानाचे. तर ते तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. प्रचंड काम केलेलं आहे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये. आणि काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचे जवळपास 20-25 खंड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि इनफॅक्ट जर का तुम्हाला ह्याची सॉफ्ट कॉपी हवी असेल तर किमान एक 250 GB स्पेस तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये असणं गरजेचं आहे किंवा मोबाईलमध्ये. असे हे शहजाद पुनावाला आहेत. म्हणजे काय विधानं करावीत. आपण नॅशनल टी व्हीवरती बोलतोय, बोलत असताना काय बोलतोय, आपण कोणाविषयी बोलतोय. म्हणजे किमान थोडीशी अक्कल असेल पाहिजे. हे लोक कस काय ह्यांना नेते म्हणून, कस काय ह्यांना नेता केलं कोणी, काय माहित. म्हणजे कार्यकर्त्याचा पण ह्यांना फॉर्म नाही भरू दिला पाहिजे कुठल्याही याचा. कार्यकर्त्याचा सांगतोय आणि हे सगळीकडे गडबड असलीच आहे. निव्वळ ईडी जनता. माझं आज डोकंच फिरलंय. सगळे मला असेच काय भेटायला येतात सकाळपासून आणि असल्याच बातम्या काय येत आहेत माझ्या फीडमध्ये काय माहिती. घरी जाऊन बाम लावून झोपणार आहे मी आता. म्हणजे परेशान झालोय मी आज. बास बास. गुड नाईट.